नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविख्यात सद्धम्म, भगवंताचा सदा पूजनीय आर्य श्रावक संघ या तिन्ही रत्नांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आपल्या सर्वांचे उद्धार करते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपिता पूज्य बोधिसत्व गुणोपेतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून स्मृतिशेष दामोदर बिराडे बाबा यांचा आज आपण पहिला स्मृतिदिन अरहंताच्या पवित्र भूमीमध्ये संपन्न करत आहोत आणि त्या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धा बुद्धी शील संपन्न धम्मोपासक धम्मोपासिका उपदेष्ट यातिगण आपल्या सर्वांच्या प्रती आनंद मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो। भगवान तथागतांनी सद्धम्मामध्ये 10 धम्म संस्कार सांगितलेले आहेत आणि त्या 10 धम्म संस्कारामध्ये स्मृतिदिन हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण धम्म संस्कार समजला जातो। हा धम्म संस्कार आपण का करावा, या संस्काराचा हेतू काय आहे हे आपण समजून घेणं फार गरजेचं आहे। भगवान तथागत सम्यक संबुद्ध सांगतात की कोणत्या व्यक्तीचे पुण्य स्मरण करावे, पुण्य अनुमोदन करावे, तर जो व्यक्ती मानव जन्म धारण केल्याच्या नंतर काया वाचा मनाने शुद्ध जीवन जगून या जगाचा निरोप घेतो, या जगाला सोडून जातो, तर अशा व्यक्तीचं आपण नेहमी नेहमी पुण्य स्मरण केले पाहिजे, पुण्य अनुमोदन केले पाहिजे। जो व्यक्ती जन्माला आला आणि जन्माला आलेल्या व्यक्तीने जीवनभर कोणत्याही प्रकारचे पुण्य कर्म केले नसेल, कायेचे वाचेचे मनाचे कुठलेही कुशल कर्म केले नसेल आणि अकुशल कर्म करूनच या जगाचा त्याने निरोप घेतला असेल, तर त्याचे तुम्ही काय पुण्य अनुमोदन करणार। पुण्य अनुमोदन या गोष्टीचा अर्थ असा होतो की ज्या व्यक्तीने हयातीत असताना, जिवंत असताना, जिवंत असेपर्यंत काहीतरी चांगले कर्म केलेले असतात, काहीतरी पुण्य कर्म केलेले असतात, तर अशा व्यक्तीचंच पुण्य स्मरण केल्या जाते, पुण्यानुमोदन दिन हा साजरा केला जातो। बरेचसे लोक आपण सभोवताल बघतो की ते कुठल्याही प्रकारचे चांगले कर्म करत नाहीत, त्यांचा व्यवहार चांगला नसतो, त्यांचे वागणे चांगले नसते, त्यांचे बोलणे चांगले नसते, त्यांचा संवाद कुठल्याही प्रकारे चांगला नसतो आणि असा व्यक्ती जेव्हा या जगाला सोडून जातो, तर त्याच्या जाण्याने सगळ्यात आधी त्याच्या घरचे लोक खुश होतात, कारण जिवंत असताना याचा काही घराला उपयोग होत नसतो आणि समाजाला होत नसतो। तर असा व्यक्ती दुराचारी असेल, अकुशल कर्म करणारा असेल, अधर्मी असेल आणि तो या जगाला सोडून जातो, तर सगळ्यात आधी त्याच्या घरचे लोक खुश होतात, शेजारचे लोक खुश होतात, नगरातले लोक खुश होतात आणि समाजातील लोक खुश होतात आणि चर्चा करतात की बरं झालं एकदाचा गेला, नाही का, बरं झालं म्हणते एकदाचा गेला, ते आनंदी होतात
वळंबा लागला म्हणतात या व्यक्तीचा, जिवंत असताना हा स्वतःही चांगला जीवन जगला नाही आणि इतरांना सुद्धा सुखाने, समाधानाने, आनंदाने आणि जीवन जगू दिले नाही आणि असा व्यक्ती अचानक सोडून जातो तर त्याच्या जाण्याने कुणालाही काही फरक पडत नाही. पण एखादा सद्गुणी व्यक्ती, धम्माचं आचरण करणारा व्यक्ती, सामाजिक बांधिलकी जोपासणारा व्यक्ती, चार लोकांमध्ये उठणारा बसणारा व्यक्ती, मदत करणारा व्यक्ती, कुटुंबाचं संगोपन करणारा व्यक्ती, समाजामध्ये सुद्धा अडीअडचणी जाणून घेणारा व्यक्ती, इतरांना सहाय्य करणारा व्यक्ती जेव्हा या जगाचा निरोप घेतो तर त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने घरामध्ये सुद्धा आणि समाजामध्ये सुद्धा एक दुःखाचं वातावरण तयार होत असतं. ते दुःखाची निर्मिती मात्र आजूबाजूला आपल्याला दिसत असते. आणि म्हणून आपण बिराडे बाबांचा, त्यांच्या जीवनाचा जर अभ्यास केला, त्यांच्या संपूर्ण जीवन चरित्राचा अभ्यास केला तर आपल्याला स्पष्ट दिसून येते की अत्यंत मृदुभाषी व्यक्ती, अत्यंत कारुणिक व्यक्ती आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारा व्यक्ती म्हणजे बिराडे बाबा. आताच डॉक्टरांनी मनोगत व्यक्त केलं, धनावरे साहेबांनी मनोगत व्यक्त केले, तर त्यांच्याबद्दल बोलत असताना त्यांना शब्द सापडत नव्हते, म्हणजे त्यांना भरून आले होते. त्याचं कारण असे की त्यांचं कार्य, त्यांची जीवनशैली ह्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे त्यांना शब्द सुचत नव्हते. तर अशा प्रकारचा एक चांगला व्यक्ती कुटुंबाला सोडून जातो, एक चांगला व्यक्ती समाजाला सोडून जातो, तर निश्चितच मात्र कुटुंबामध्ये, समाजामध्ये एक मोठी पोकळी निर्माण होत असते. अनेक लोक जन्माला येतात आणि जन्माला आल्याच्या नंतर ते कसे जगले आणि कसे नाही जगले त्यांचं त्यांनाही समजत नाही आणि ते सहज जन्माला येतात आणि सहज मरून जातात. त्यांचं मात्र समाजाला काही देणं लागत नाही आणि कुटुंबाला काही देणं लागत नाही. तर असा व्यक्ती जातो तर समाजाला, कुटुंबाला काही वाटत नाही. पण चांगला व्यक्ती कुटुंबाला सोडून जातो तो कुटुंबातील लोकांना मात्र अमर्याद दुःख होत असते. त्या गोष्टीचा मात्र परिणाम त्या परिवारावरती मोठ्या प्रमाणात होत असतो. तर आपण आजच्या या प्रसंगी हेच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जो व्यक्ती जन्माला आलेला आहे तो व्यक्ती एक ना एक दिवस मात्र मृत्यूच्या अवस्थेला हा प्राप्त होणाराच असतो. 4 दिवसाची महिमा आहे, घडती भेटी गाठी आणि त्याच्यानंतर मात्र कोण कुणाला सोडून जातो हे काही आपल्याला कळत पण नाही. तर हे 4 दिवसाचीच महिमा आहे, हे 4 दिवसाचा आपला प्रवास आहे आणि आपण सगळेजणच एकमेकाला सोडून जाणारे आहोत. ज्या व्यक्तीचं मरण आलेलं आहे तो व्यक्ती कधी ना कधी मरणारच आहे. भगवान तथागत सम्यक संबुद्ध सांगतात की मनुष्याचं जे जीवन आहे ते मनुष्याचं जीवन एका दिव्याप्रमाणे. आता आपण या ठिकाणी दिवा लावलेला आहे, जर दिव्याच्या सभोवताल जर काच नसता तर ते दिवा कुठल्याही क्षणी विझला असता, आहे ना. तर भगवान बुद्ध म्हणतात की पेटवलेला दिवा ज्याप्रमाणे कुठल्याही क्षणी विझू शकतो, कधी तो म्हणजे त्याचा दीपक विझू शकतो, त्याचा काही भरोसा नाही. म्हणजे आता तुम्ही दिवा लावला तो 4 तास चालेल, 3 तास चालेल, 2 तास चालेल, 1 तास 15 मिनिटं चालेल, असे काही सांगता येत नाही. तो दिवा पेटवलेला आहे तर त्या दिव्याला विझण्याची भीती असते. लक्षामध्ये. तसंच भगवान बुद्ध म्हणतात की जन्माला आलेल्या प्रत्येक सत्वाला, प्रत्येक मनुष्याला मरणाची भीती असते. दिवा कधी विझेल सांगता येत नाही, तसेच मनुष्याच्या जीवनाला मृत्यू कधी येईल, कोणत्या अवस्थेमध्ये येईल हे काय आपण सांगू शकत नाही. आपण म्हणू शकतो का
की मला अशा अवस्थेमध्ये मृत्यू येणार आहे? नाही सांगू शकत. आपल्याकडे बरेचसे लोक आपण बघितले असतील की ते लोक कधी कधी झोपलेले असतात आणि झोपलेले असताना त्यांचा झोपेमध्येच मृत्यू होतो. काही लोक असे खुर्चीवर बसलेले असतात आणि खुर्चीवर बसल्या बसल्या त्यांना मृत्यू येतो. काही लोक प्रवास करत असतात तर प्रवास करताना त्यांना मृत्यू होतो. तर काही लोक तुम्ही असे बघितले असतील की ते आंघोळीला जातात आणि आंघोळ बाथरूम मध्ये त्यांना मृत्यू येतो. कोणी जेवण करत असतं तर कोणी अशी चर्चा करत असतं तर कोणी गाणं म्हणत असतं. म्हणजे कुणाला कोणत्याही अवस्थेमध्ये मृत्यू हा येत असतो. कुणाला दिवसा मृत्यू येतो तर कुणाला रात्री मृत्यू येतो, आहे की नाही? म्हणजे मृत्यू वेळ काळ काही बघत नाही. तुमच्या घरामध्ये एखादा उत्सव असेल, सण असेल, कुणाचा वाढदिवस असेल तर वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा मृत्यू हा येत असतो. तर भगवान बुद्ध म्हणाले, जसा दिवा कुठल्याही क्षणी विझत असतो तसाच मनुष्याच्या जीवनाला मृत्यू सुद्धा कुठल्याही क्षणी हा येत असतो. मृत्यूची काही गॅरंटी नाही आणि जीवनाची पण काही गॅरंटी नाही आहे. जीवन हे अनित्य आहे, जीवन हे क्षणभंगूर आहे, जीवन हे परिवर्तनशील आहे. आणि म्हणून आपण हे जीवन जगत असताना आपल्याला या जीवनामध्ये दुराचार टाळायचा आहे. का दुराचार टाळायचा आहे? कारण मरण हे परम सत्य आहे. लक्षामध्ये आज बरेचसे लोक आम्ही बघतो की त्या लोकांना कधीही अकुशल कर्म करताना दिसत नाहीत. एका व्यक्तीला आम्ही विचारले की बाबा तुम्ही खूप संयमित आहात, शांतीपूर्ण जीवन जगता, काया वाचा मनाने सदैव कुशल कर्म करता, शील सदाचाराचे पालन करता, दान धर्म करता, विहारामध्ये जाता, विपश्यनेला जाता, 10 दिवसाचं, 20 दिवसाचं, 45 दिवसाचं शिबिर करता. हा भाव तुमच्यामध्ये कसा काय आला? तर तो पुण्यवान व्यक्ती तो काय म्हणाला की भंतीजी मला चालताना, बोलताना, उठताना सतत एका गोष्टीचे स्मरण होते. म्हटलं काय स्मरण होते तुम्हाला? मला या गोष्टीचं स्मरण होते की माणसाचा देह मरणधर्मी आहे, माणसाचं जीवन मरणधर्मी आहे. माणसाचं जीवन म्हणे एक पाण्याचा बुडबुड आहे, ते कधी फुटेल याचा काही भरोसा नाही. मी मरणार आहे याचं मला सारखं स्मरण होतं म्हणे. आणि त्यामुळे मला असे वाटते जर हे जीवन मरणधर्मी असेल तर या जीवनामध्ये पाप कर्म कशाला करायचे, अकुशल कर्म कशाला करायचे? तर या जीवनाला मरण असेल तर सदैव काया वाचा मनाने जर आम्ही कुशल कर्म केले, पुण्य कर्म केले आणि पुण्य कर्म करत असताना जर आम्हाला मृत्यू आला तर तो मृत्यू आमचा बंदेची सोगतीचा असेल, तो मृत्यू आमचा समाधानाचा असेल, तो मृत्यू आम्हाला खऱ्या अर्थाने निपानाकडे घेऊन जाणारा असेल. बघा त्यांना किती मोठा बोध झाला. याला परम सत्य म्हणतात, याला परम सत्याचा साक्षात्कार अशा प्रकारे म्हटलं जाते. आणि म्हणून आपण या जीवनामध्ये सदैव एका गोष्टीचे स्मरण ठेवावे की हे जीवन मरणधर्मी आहे. हे जर तुम्हाला बोध झाला, या गोष्टी जर तुम्हाला सजगता झाले तर तुमच्या जीवनाचा प्रवास हा खऱ्या अर्थाने सुखाचा होऊ शकतो. आज बरेचसे लोक तुम्ही बघता की एकमेकांमध्ये भांडत असतात, वादविवाद करत असतात, कलह करत असतात. दोन मनुष्य आपापसामध्ये ठेवत असतात. कोणी जागेसाठी भांडते, कोणी पैशासाठी भांडते, कोणी पदासाठी भांडत असते, है की नाही? अनेक लोक कशा ना कशासाठी भांडत असतात. हे भांडणं का होतात? त्या लोकांना परम सत्य माहित नसते. ज्या व्यक्तीला परम सत्य समजलं ना, परम सत्य काय आहे? मृत्यू. माणसाच्या जीवनाची शेवटची अवस्था काय आहे? तर मृत्यू आहे. आणि ज्या व्यक्तीला जीवन जगण्याची कला आली त्याच व्यक्तीला मात्र मृत्यू या गोष्टीचा बोध होत असतो. ज्याला मृत्यू नाही समजला त्या व्यक्तीच्या जीवनामधला कधीही अहंकार गळून पडत नाही.
ज्याला मृत्यू समजला नाही त्या व्यक्तीच्या जीवनामधला राग कधीच गळून पडत नाही. ज्याला मृत्यू समजला नाही तो दोषातून बाहेर पडत नाही, ईर्ष्येतून बाहेर पडत नाही, मोहमायेतून बाहेर पडत नाही, लोभातून बाहेर पडत नाही. तो सदैव मात्र विकाराला वाढवत राहतो आणि विकार वाढवता वाढवता मात्र त्या व्यक्तीचा एक दिवस अंत होतो. आणि विकारग्रस्त व्यक्तीचा अंत झाला तर त्या व्यक्तीला सुगतीची अवस्था मिळत नाही, त्याला दुःखमुक्तीची अवस्था मिळत नाही, त्याला बुद्धत्वाची अवस्था मिळत नाही, तो बुद्धाच्या जवळ पण जात नाही, कारण तो विकाराने परिपूर्ण हा भरलेला असतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, मृत्यूचे स्मरण ठेवून आपण आपल्या मनातल्या विकाराला कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मृत्यू याचं स्मरण ठेवले तर तुमच्यासारखं शुद्ध जीवन जगणारा त्या जगामध्ये दुसरा कुठलाच व्यक्ती नसेल. मी मरणारा हे गोष्ट तुम्हाला समजली ना तर कधीच तुमचे भांडणं होणार नाहीत, कधी कलह होणार नाही, कधी वादविवाद होणार नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की मृत्यूचं स्मरण आपल्या या जीवनामध्ये सदैव आपण ठेवून या जीवनाची वाटचाल करण्याचा सातत्याने प्रयत्न करावा. एकदा भगवान तथागत सम्यक संबुद्धांकडे बरेचसे श्रद्धावान उपासक उपासिका आल्या आणि आल्याच्या नंतर भगवंताला श्रद्धापूर्वक त्यांनी अभिवादन केले. अभिवादन करून त्या उपासकाने भगवंताला प्रश्न केला की भगवान, हे मानवी जीवन अत्यंत श्रेष्ठ आहे, हे मानवी जीवन अत्यंत अनमोल आहे. भगवान, या मानवी जीवनाची आपण किंमत करू शकत नाही, एवढं माणसाचं जीवन महागड आहे. मग भगवान, मनुष्याचं जीवन एवढं श्रेष्ठ अनमोल आणि महागड असेल तर या जीवनाला मृत्यू का प्राप्त होतो? हे जीवन मरणधर्मी का आहे? भगवान तथागतांनी त्यांचा प्रश्न ऐकला आणि प्रश्न ऐकून भगवान बुद्धांनी त्यांना एक प्रतिप्रश्न केला. भगवान बुद्ध काय म्हणाले, हे सद्ग्रस्तांनो, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल, पण त्याच्या आधी तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. भगवान विचारा, काय प्रश्न आहे? तर भगवान बुद्धांनी त्यांना साधा प्रश्न विचारला. बुद्ध काय म्हणाले की तुम्ही दिवा बघितला आहे का? ते म्हणाले, होय भगवान, बघितला. मग दिवा पेटलेला असेल, असा दिवा आपल्या समोर दिसत आहे तुम्हाला, हा दिवा पेटलेला असेल, प्रज्वलित आहे, तर तो दिवा का विझतो? असा भगवंताने प्रश्न विचारला. तर त्यावेळेस एक ग्रस्त उभा राहिला आणि म्हणाला, भगवान, दिव्यामध्ये तेलही आहे, दिव्यामध्ये वातही आहे आणि दिवा पेटलेला आहे, पण जर त्या दिव्याला वाऱ्याचा स्पर्श झाला तर दिवा विझत असतो. भगवान बुद्धांनी साधुवाद दिला. भगवंत म्हणाले की तुम्ही बरोबर अचूक उत्तर दिलेलं आहे. दिवा विझण्याचं दुसरं कारण काय उपासक? मग दुसरा उपासक उभा राहिला आणि तो भगवंताला सांगू लागला की भगवान, जर दिव्याची वात संपली असेल तर दिवा हा विझत असतो. भगवंताने साधुवाद दिला. तिसरं कारण काय आहे दिवा विझण्याचं? तर तिसरा उपासक उभा राहिला आणि म्हणाला, भगवान, जर दिव्यातलं तेल संपले तर दिवा हा विझत असतो. म्हणजे दिवा विझण्याचे प्रमुख 3 कारण भगवंतांनी म्हणजे ऐकून घेतले उपासकाकडून. एक म्हणजे दिव्याला वाऱ्याचा स्पर्श झाला तर दिवा विझतो, दिव्यातील तेल संपले तर दिवा विझत असतो, आणि त्याच्यानंतर दिव्यातील वात संपली तर दिवा हा विझत असतो. आहे की नाही बरं? पण दिव्यामध्ये तेलही आहे, दिव्यामध्ये वातही आहे आणि दिवा पेटलेला आहे, तो अचानक विझला तर तुम्हाला समाधान वाटेल का? नाही वाटणार ना. अरे आताच दिवा लावला होता आणि कसा काय विझला, नाही का? पण दिव्यातलं तेल संपून जर दिवा विझला तर आपण काय म्हणतो की जाऊ दे, आता तेल संपलेलं आहे. दिव्यातली वात संपली आणि दिवा विझला तर आपण काय म्हणतो की जाऊ दे, आता वात संपली होती ना म्हणून तो दिवा विझला असेल, म्हणजे तेवढं दुःख वाटत नाही. तसेच भगवान बुद्ध म्हणतात की माणसाच्या मृत्यूचे सुद्धा 3 कारण आहेत. 3 कारण काय आहेत? तर भगवान बुद्ध म्हणतात की जन्माला आलेल्या व्यक्तीला जर भोजन मिळाले नाही, अन्न मिळाले नाही, छोटं बाळ असेल त्याला जर दूध मिळाले नाही तर त्या व्यक्तीचा, त्या बाळाचा मृत्यू होत असतो.
हे माणसाच्या मृत्यूचं पहिलं कारण. दुसरं कारण असे आहे उपासकांनो, की व्यक्ती जन्माला आला पण त्याचे जर वय संपले असेल, वय आयुष्य, तर माणसाचा मृत्यू हा होत असतो. आणि एखाद्या जन्माला आलेल्या व्यक्तीचं जर पुण्याचा क्षय झाला, त्याचं पुण्य सगळे संपले, तर त्या व्यक्तीचा मृत्यू हा होत असतो. म्हणजे 3 कारण सांगितले. एक म्हणजे अन्न न मिळणे, दुसरं आयुष्य संपणे, आणि तिसरं त्याच्या पुण्याचा क्षय होणे, आहे की नाही. या 3च कारणाने माणसाचा मृत्यू हा होत असतो. बाकीचे अनेक कारण पाहिली असतील तुम्ही. कोणी अग्नीमध्ये मरतं, कोणी विमानामध्ये मरतं, कोणी पाण्यामध्ये मरतं, कोणी ऍक्सिडेंट मध्ये मरत असतं, अनेक कारण आहेत. कोणी बिमारीने मरत असतं. पण भगवान बुद्ध म्हणतात बिमारी येणे एक निमित्त आहे. विमानात बसून ऍक्सिडेंट होणे, गाडीमध्ये बसून ऍक्सिडेंट होणे हे एक निमित्त आहे. पण मृत्यूचे प्रमुख 3च कारण आहेत. जर त्याचं आयुष्य संपलं असेल, त्याच्या जीवनाचा पुण्याचा क्षय झाला असेल, आणि त्याला भोजन मिळालं नसेल, तर माणसाचा मृत्यू हा कधी होत असतो. आणि म्हणून आपल्या मधला एखादा व्यक्ती जर आयुमान पूर्ण झाले, तो खूप आयुष्य जगला, आणि त्याच्यानंतर त्याला मृत्यू आला, तर आपल्याला दुःख होणार आहे का बरं? घरामध्ये एखादा 80 वर्षाचा आपला बाप झाला, 80-90 वर्षाचा आपला काका झाला, 100 वर्षाची आपली माय झाली आणि मरून गेली, आणि तर दुःख होणार आहे का तुम्हाला? नाही होणार ना. कारण त्यांचं वय झालं होतं म्हणतात. आणि वय झाल्याच्या नंतर घरातले लोक कंटाळतात. कधी जाते म्हणतात, एकदाच आहे ना. कारण खूप काही करावं लागतं. वय झाल्याच्या नंतर लोक कंटाळतात ना. का कधी जाते म्हणतात, ही पिढा एकदाची. आम्ही पाहिलेले आहेत लोक, नाही का. लोकांच्या घरामध्ये जातो तर त्यांच्या पाळण्यातला आनंद आम्हाला माहित असतो, आणि लोकांच्या घरी आम्ही जातो तर त्यांच्या मशानाचं दुःख सुद्धा आम्हाला माहिती असतं. तर एखादा व्यक्ती वयोवृद्ध झाला आणि मरून गेला, तर त्याचे आपल्याला फारसे दुःख होत नाही. पण एखादा व्यक्ती तारुण्यामध्येच गेला असेल, 30 वर्षाचा, 40 वर्षाचा, तर त्यावेळेस मात्र घरच्या लोकांना आणि समाजातल्या लोकांना सुद्धा त्याचं दुःख हे होत असतं. तर भगवान बुद्ध म्हणतात की एखादा तरुण व्यक्ती आपल्यातून निघून गेला तर असे समजावे की त्या व्यक्तीची पुण्याचा क्षय झालेला आहे, पुण्य संपलेलं आहे. एखादी किती महागडी गाडी असेल, 1 करोडची गाडी घेतली, आणि त्या गाडीमध्ये जर डिझेल नसेल, त्या गाडीमध्ये इंधनच नसेल, पेट्रोल नसेल, तर ती गाडी धावू शकत नाही, पळू शकत नाही. तसेच भगवान सम्यक बुद्ध म्हणतात की शरीर रूपी एक गाडी आहे. हे शरीर रूपी एक गाडी आहे, आणि गाडी कशाच्या आधारे चालत आहे? भाकरी खाऊन चालते का? त्याने थोडी ऊर्जा मिळते. भाकरी खाऊन गाडी चालत नाही. आजही तुम्ही हिमालयामध्ये गेलात तर तिथे कितीतरी वर्षापासून तपश्चर्या करणारे संत तुम्हाला बघायला मिळतील, श्रमण भिक्षू तुम्हाला बघायला मिळतील. त्यांना तिथं कोण देते पाचे पक्वान? ते ऊर्जेच्या आधारे. ती ऊर्जा कुठून मिळत आहे? तर आर्य मौन, सम्यक समाधी, ध्यान साधना आहे ना. ध्यान साधनेच्या माध्यमातून त्यांना ब्रह्मांडातून ऊर्जा मिळत आहे. तेच त्यांचं भोजन आहे ना. तर भोजन केल्यामुळे मनुष्याला दीर्घायुष्याचा लाभ होत नाही. सोन्याच्या ताटात जेवतो आपण, चांदीच्या ताटामध्ये जेवतो, पाची पक्वान्न खातून माणसाला 100 वर्षे मिळत नाही. एखादा गडगंज श्रीमंत व्यक्ती आहे म्हणून त्याला 120 वर्षाचं आयुष्य मिळत नाही, आणि एखादा गरीब व्यक्ती आहे आणि तो पटकन मरतो, असेही होत नाही. तर भगवान बुद्ध म्हणतात गरीब व्यक्ती असो की श्रीमंत व्यक्ती असो, जर त्याच्या पुण्य पारमिता अथांग असतील, महान असतील, श्रेष्ठ असतील, पारमितेचे घडे त्याचे भरलेले असतील, तर अशा व्यक्तीला मात्र दीर्घ काळापर्यंत आयुष्य लाभत असते. आजही तुम्ही जपानमध्ये गेलात तर 120 वर्षाची भंतेजी बघायला मिळतात. थायलंडमध्ये आम्ही 95 वर्षाची भंतेजी सकाळी 4 वाजता थंड पाण्याने आंघोळ करताना बघितले, आणि सकाळी 4:30 ला त्या हातामध्ये भिक्षापात्र घेऊन चारिका करताना आम्ही असे भंतेजी पाहिले. त्यांना आजार नाही, त्यांना थकवा नाही, त्यांच्या जीवनामध्ये कुठलीच परेशानी नाही. ते का नाही? तर ते परम सत्याला जाणून शुद्ध जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. ते दीर्घ आयुष्य त्याच व्यक्तीला मिळत असते जे सदैव कुशल कर्म करतात, पुण्याचा संचय करत असतात. पुण्याचा संचय करणारा व्यक्ती तो आपलं मरण ठरवत असतो.
लास्ट टाइम एक तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की ब्रह्मदेशाची भंतेजी सगळ्या लोकांना आवाहन करतात, भिक्षूंना आवाहन करतात की मी उद्याला मृत्यू धारण करणार आहे, म्हणजे मृत्यू घेणार आहे, मी हे देह सोडणार आहे असे सांगणे म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? त्यांना त्यांचं पुण्य माहित होतं, त्यांना हे माहित होतं जर मी संकल्प केला तर मी माझ्या पुण्य कर्माच्या आधारे किती वर्ष जिवंत राहू शकतो. पण ते काय म्हणाले की मला आता जीवनामध्ये रस राहिलेला नाही, माझ्या जीवनामध्ये मी कुठल्याही प्रकारे आता तृष्णेला ठेवलेलं नाही, मी तृष्णा मुक्त झालोय. मग आता तृष्णा मुक्त झालोय त्यामुळे आता मला जिवंत राहण्यामध्ये काही रस वाटत नाही. तर त्यांनी सगळ्यांच्या समोर मात्र गाथा पठण सुरू असताना आपला देह त्याग केलेला आहे. याला म्हणतात स्मृतीपूर्वक मरण येणे, जागृतीपूर्वक मरण येणे. आज तुम्ही बऱ्याचशा लोकांना बघता, ते लोक स्मृतीपूर्वक मरतात का? ते लोक तर बेहोशीमध्येच मरतात. बेहोशीमध्ये त्यांना माहित पण नसते का आता मला मृत्यू येणार आहे, नाही का? आणि अशा बेहोशीच्या अवस्थेमध्ये त्यांना मृत्यू हा येत असतो. तर बुद्ध म्हणतात बेहोशीमध्ये मरण हे खऱ्या अर्थाने अधिक दुःखाचं कारण ठरत असते. आणि होशपूर्वक मरणे, सावध राहून मरणे, मरण सांगून मरणे की मी आता उद्या मरणार, परवा मरणार, नाही का? मरण सुद्धा माणसाला कळत असते. जे लोक धार्मिक प्रवृत्तीचे असतात त्यांना आपल्या मृत्यूची मात्र चाहूल लागत असते. एक उपासक आहेत आपले पुण्यात, तर त्यांच्या मातोश्री होत्या. तर त्यांच्या मातोश्रीला 3 दिवसापूर्वी त्यांचे मरण समजले होते. त्यांनी काय सांगितले की मी 3 दिवसाच्या नंतर मरणार आहे, तर मी मेल्याच्या नंतर कुणीही रडायचं नाही म्हणे, कुणी क्रंदन करायचे नाही म्हणे, आणि मी मेल्यावरती मला सुंदर सजवायचं म्हणे, पांढरे कपडे वगैरे, पांढऱ्या बांगड्या, नाही का, गळ्यात पांढरी पोत घालायची म्हणे. आणि माझ्या मृत्यूच्या शेवटच्या दरम्यानची यात्रा निघते तर त्यावेळेस काय करायचं म्हणे, वाद्य लावायचं, वाद्य संगीत, आणि भिक्षूंना बोलवायचं, आणि भिक्षूंना बोलून त्या दिवशी तुम्ही दान धर्म करायचा म्हणे, आणि अशा प्रकारचं महान कुशल कर्म करा म्हणे. तर त्या आईने त्यांचं मरण आता लॉकडाऊन मध्ये 3 दिवस आधी सांगितले होते, आणि बरोबर 3ऱ्या दिवशी मात्र त्यांना मृत्यूची अवस्था ही प्राप्त झाली. ते मरण त्यांना का समजले असेल बरं? त्याचं कारण ते काया वाचा मनाने शुद्ध जीवन जगलेले होते, आणि त्याच्यामुळे त्यांना मृत्यूचं भय वाटले नाही, मृत्यूचं दुःख वाटले नाही. आपल्याला मृत्यू हा शब्द ऐकल्याबरोबर कसे वाटते, अरे बापरे, नाही का? डॉक्टरकडे गेलो आपण आणि काहीतरी बिमारी निघाली, डॉक्टर सांगतो की तुम्हाला एवढंच आयुष्य आहे ना, डॉक्टर साहेब आहेत पुढे, तुम्हाला जास्त आयुष्य नाही आहे. कसे अवस्था होते माणसाची, माणूस बेचैन होतो, उद्विग्न होतो, अरे मी मरणार, अरे मी मरणार, अरे मी मरणार. ते मी मरणार याची भीती त्याला का वाटते? कारण त्याने मृत्यूला स्वीकारलेलं नसतं, जीवनाचा त्याने आनंद घेतलेला नसतो, त्याच्या तृष्णा बाकी असतात, त्याची आसक्ती बाकी असते, त्याचा लोभ बाकी असतो, त्याला पूर्ण करायचं असतं. त्याला असं वाटतं की अरे मला हे काम करायचं बाकी आहे, ते काम करायचं बाकी आहे, आणि ते काम न करता जर मला मृत्यू आला तर हे काय बरोबर नाही, आहे की नाही? तर त्यांना मात्र मृत्यूचं भय वाटत असते. तर भगवान बुद्ध म्हणतात की आपल्याला मृत्यूचे कधीही भय वाटले नाही पाहिजे. आणि निर्भय मृत्यू त्याच व्यक्तीला येतो जो जीवनामध्ये पश्चाताप होईल असे कर्म करत नाही. निर्भय मात्र त्याच व्यक्तीला येत असतो मृत्यू की जो व्यक्ती काया वाचा मनाने सदैव कुशल कर्म करतो, पुण्य कर्म करतो, धम्माचं आचरण करत असतो, सर्वांसोबत मैत्रीने व्यवहार करत असतो. अशा व्यक्तीला कधीही मरण येऊ द्या, तो मरण हसत हसत स्वीकारेल, त्याला दुःख नाही होणार ना. का नाही दुःख होणार? कारण कुठल्याही प्रकारचे अकुशल कर्म केलेले नसतात, अधर्माने जीवन जगलेला नसतो, कधी पाप कर्म केलेले नसतात, आणि ते त्याचे कुशल कर्म असतात. तर कुशल कर्म त्याला सांगतात की अरे जरी हा देह सोडला आता तरी पुढचा देह मात्र सुगतीचा आहे, पुढचा देह इतका श्रेष्ठ आहे, इतका उच्च आहे की तुला दिव्य देवलोकामध्ये जन्म मिळणार आहे, नाही का? जर साधी आपली मारुती 800 असेल आणि पुढे BMW भेटत असेल तर दुःख होणार आहे का? नाही होणार ना. आपण काय म्हणतो, मारुती 800 सोडायचा आहे आणि पुढे आता BMW गाडीमध्ये बसायचं आहे, ऑडी मध्ये बसायचं आहे, मर्सिडीज बेंच मध्ये बसायचं आहे, तर कोणाला दुःख होणार आहे का कांबळे साहेब? नाही होणार, आनंद होणार आहे ना. तर हेच पुण्यवंताला लक्षात येतं
की अरे आता जरी मी 40 वर्षाचा आहे, 50 वर्षाचा आहे, 60 वर्षाचा आहे, नाही का, आणि आता मला मृत्यू येत आहे, तर काही हरकत नाही, हा देह सोडल्याच्या नंतर माझं चित्त मात्र दिव्य लोकामध्ये उत्पन्न होणार आहे, सुगतीच्या लोकांमध्ये उत्पन्न होणार आहे. तर अशा व्यक्तीला दुःख होत नाही, भय होत नाही, आणि त्याचं चित्त मात्र असं उद्विग्न होऊन पश्चाताप करत नाही. म्हणून आपण सगळ्यांनी मृत्यूला दुःख न समजता मृत्यूचा आपण उत्सव केला पाहिजे. लक्षामध्ये, मृत्यू हा एक आनंद आहे, मृत्यू हा एक सुगतीकडे जाण्याचा मार्ग आहे, मृत्यू हा खऱ्या अर्थाने तुम्हाला निब्बाणाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. आणि म्हणून आपण आजच्या या बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जीवनामध्ये मृत्यू या गोष्टीला स्वीकारायचा आहे. जसे बाबा आपल्याला सोडून गेले आहेत, तसेच आपल्याला आज ना उद्या या जगाचा निरोप घ्यायचा आहे. आपण शाश्वत आहोत का बरं? आपण शाश्वत नाही आहे. आपण कायमस्वरूपी जीवन जगणारे आहोत का बरं? जरी आज बाबांना आठवून आपण क्रंदन केले, तर आपल्याला जरी 100 वर्षाचं आयुष्य मिळालं, 120 वर्षाचं आहे ना, 110 वर्षाचं आयुष्य मिळाले, तरी एक दिवस मृत्यू येणार आहे की नाही? मृत्यू हा येणारच आहे, मृत्यू हा अटळच आहे. मृत्यूला आपण स्वीकारलंच पाहिजे. मृत्यूला स्वीकारून मात्र पुढे चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तेव्हाचे जीवन मात्र सार्थक ठरत असते. या जीवनाला परिपूर्ण अर्थ हा प्राप्त होत असतो. आणि म्हणून आपण बाबांच्या पुण्यस्मरणार्थ दुःख व्यक्त न करता, भय व्यक्त न करता, त्यांच्या प्रती अनंत अनंत कृतज्ञता व्यक्त करावी, त्यांच्या प्रती अनंत मंगल मैत्रीची भावना व्यक्त करावी, आणि त्यांना नेहमी मात्र पुण्य अर्पण करण्याचा प्रयत्न करावा. जरी बाबा शरीराने आपल्यातून निघून गेले आहेत, तरी चैतसिक अवस्थेने हे तुमच्यामध्येच आहेत. तुम्हाला फक्त दृष्टी नाही, त्यांना बघता येत नाही. भगवान बुद्ध असते ना, तर एका सेकंदामध्ये सांगितलं असतं की बिराडी बाबा कुठे उत्पन्न झाले, आहे की नाही, कुठल्या लोकांमध्ये उत्पन्न झाले. 10 सहस्त्र लोक धातू आहेत, त्यांच्या कर्माने ते निश्चितच उत्पन्न झालेले आहेत. जे लोक सदैव पुण्य कर्म करतात, कुशल कर्म करतात, ते लोक 7व्या दिवशी मृत्यूच्या नंतर किंवा 21व्या दिवशी त्यांचं चित्त पुढे गती घेत असतं आणि त्यांची उत्पत्ती ही होत असते. हा एक निसर्ग नियम आहे, हे अभिधम्मामध्ये भगवंताने शिकवलेला आहे. आणि म्हणून बाबा सदैव आपल्यामध्येच आहेत, आपल्याला ते नेहमीच सपोर्ट करणारे आहेत, मदत करणारे आहेत. तर त्यांच्या जाण्याने दुःख न करता त्यांच्या प्रती आपण कृतज्ञता बाळगा. त्यांचे जे विचार आहेत, त्या विचाराला आत्मसात करण्याचा निश्चितच आपण प्रयत्न करावा. त्याच्या दिवशी जे जे आपण पुण्यकर्म संचित केले, हे बाबांच्या सुगतीसाठी निश्चितच सहाय्यक ठरणार आहेत. तर अशा प्रकारची उदात्त मंगल मैत्री व्यक्त करतो. बाबांना सुगतीचा मार्ग प्राप्त हो, दुःख मुक्तीचा मार्ग प्राप्त हो, ते सर्व प्रकारच्या उपद्रवातून मुक्त होऊन त्यांना परमोच्च निबाणाची अवस्था प्राप्त हो, अशा प्रकारची मंगल सदिच्छा व्यक्त करून माझी छोटीशी धम्मदेश त्या ठिकाणी थांबवतो. भवतु सब मंगलम, सर्वांचे जय मंगल हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि संपदा.